प्रति किलोमीटर 1068 कोटी रुपये। हे आकड्यांचा फरक जर बघितला तर माणसाला आकडी येईल अशी परिस्थिती आहे अध्यक्ष। मग लोक म्हणायला लागली तिजोरीवर डल्ला मारताय। माझं तर मत आहे हा डल्ला नाही, हा दरोडा आहे। रस्ते बांधा, रस्त्याला पाठिंबा आहे माझा, पण NHAI ला म्हणजे गडकरी साहेबांना हे रस्ते बांधायला आपण अधिकार द्या। अध्यक्ष महोदय, गडकरी साहेबांनी नुकतेच महाराष्ट्रासाठी 1 लाख कोटीपेक्षा जास्त रस्त्यांचे प्रकल्प घोषित केले। नवी मुंबई ते पुणे एक्सप्रेसवे 8 पदरी 130 किलोमीटर लांबीचा रस्ता 15,000 कोटी रुपयाचा, प्रति किलोमीटर 115 कोटी आणि प्रति मीटर त्याचा खर्च 11,53,000 रुपये। दुसरा रस्ता त्यांनी नाशिक सोलापूर अक्कलकोट कॉरिडॉर जाहीर केला। 6 लेन ॲक्सेस रिस्ट्रिक्टेड म्हणजे एक्सप्रेसवे जवळपास 374 किलोमीटर लांबीचा रस्ता, किंमत 19,142 कोटी, म्हणजे प्रति किलोमीटर 51 कोटी रुपयात ते रस्ता करणार, म्हणजे प्रति मीटर 5,11,000 रुपये। जनकल्याण एक्सप्रेसवे ज्याचा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केलाय, करतायत गडकरी साहेब, 450 किलोमीटर लांब, किंमत 36,000 कोटी, प्रति किलोमीटर 80 कोटी रुपये खर्च होणार, प्रति मीटर 8 लाख रुपये। पुणे ते छत्रपती संभाजीनगर याचाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केलाय, गडकरी साहेब करतायत। 192 किलोमीटर लांबी, 14,886 कोटी रुपये खर्च, म्हणजे प्रति किलोमीटर 77 कोटी रुपये आणि प्रति मीटर 7,75,000 कोटी। आता आपल्या राज्य सरकारने जे टेंडर काढलं किंवा घोषणा केल्या त्यामध्ये पुणे ते शिरूर 53 किलोमीटर लांबी मार्ग आमच्या अमोल कोल्हेनी तळेगाव चाकण, चाकण शिक्रापूर, हडपसर यवत याच्यासाठी फार मागण्या केल्या, आता ती फलद्रूप झाले। पुणे ते शिरूर 53 किलोमीटर लांबी खर्च 7,154 कोटी, म्हणजे प्रति किलोमीटर 134 कोटी रुपये। मी मगाशी तुम्हाला सांगितलं एकाचा 51 कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च, 80 कोटी रुपये खर्च, 77 कोटी। पण राज्य सरकार खर्च करताना प्रति किलोमीटर 134 कोटी रुपये खर्च करणार, म्हणजे मीटरला 13,40,000 रुपये। तळेगाव ते चाकण 25 किलोमीटर उन्नत मार्ग 6,499, प्रति किलोमीटर 249 कोटी, म्हणजे प्रति मीटर 25,90,000। चाकण ते शिक्रापूर लांबी 28 किलोमीटर 6 पदरी, खर्च 5,232 कोटी, प्रति किलोमीटर 186 कोटी, प्रति मीटर 18,86,000। हडपसर यवत 31.5 किलोमीटर लांबी खर्च 5,262, प्रति किलोमीटर 167 कोटी, प्रति मीटर 16,70,000। उत्तन ते विरार हा सागरी सेतू 55 किलोमीटर 58,754 कोटी, प्रति किलोमीटर 1,068 कोटी रुपये आणि प्रति मीटर 1,06,00,000 रुपये हा खर्च हा बांधकाम खात्यावर रस्ते बांधताना तुम्ही करताय। गडकरी साहेब किती करतायत? 50-60 कोटी रुपये किलोमीटरला। तुम्ही किती करताय? 259 कोटी, 134 कोटी, 186 कोटी, 167 कोटी आणि हे कमी झालं म्हणून काय? उत्तन ते विरार सागरी सेतू प्रति किलोमीटर 1,068 कोटी रुपये। अध्यक्ष महोदय, NHAI ही देशातली संस्था, गडकरी साहेब त्यातनं रस्ते बांधतात आणि आपण MSRDC, MMRDA वगैरे आपले बऱ्याच एजन्सीज आहेत। मग हे आकड्यांचा फरक जर बघितला तर माणसाला आकडी येईल अशी परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, पैशाची लूट आहे असं माझं मत आहे। अध्यक्ष महोदय, या सभागृहाचा हा अधिकार आहे। मग लोक म्हणायला लागली तिजोरीवर डल्ला मारताय, तर त्यात लोकांची चूक आहे। माझं तर मत आहे हा डल्ला नाही, हा दरोडा आहे। एवढे पैसे खर्च करून बिचाऱ्या जनतेला चांगल्या दर्जाचा रस्ता मिळाला तर मी अजूनही सत्कार करायला तयार आहे। अध्यक्ष महोदय, दुय्यम दर्जाचे रस्ते बनतात, NHAI कमी पैशात रस्ता बांधते, रस्त्याचा दर्जा उत्तम असतो,
माझ्याकडे पेठ टू सांगली गडकरी साहेबांनी रस्ता बांधलाय, कुणी या, एवढा स्मूथ रस्ता कदाचित राज्यात एवढा दुसरीकडे नसेल. पण तुम्ही राज्य सरकारने बांधलेल्या रस्त्यांवर जाऊन या. आपल्या सोलापूर जिल्ह्यातले रस्ते असतील, आमचे पंढरपूरकडे जाणारा सांगली जिल्ह्यातला रस्ता असेल, जतकडे जाणारा, अध्यक्ष महोदय दर्जा सुमार. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे सरकारला, रस्ते बांधा, रस्त्याला पाठिंबा आहे माझा, पण NHAIला म्हणजे गडकरी साहेबांना हे रस्ते बांधायला आपण अधिकार द्या. गडकरी साहेबांना हा रस्ता द्या, आपले हजारो कोटी रुपये वाचतील. आणि आधीच राज्य 11 लाख कोटीवर गेलेलं आहे. हे रस्त्यांच्या घोषणा सोडून हे रस्ते ज्यावेळी होतील त्यावेळी 4-5 लाख कोटी रुपये ते वाढणार आहेत. आणि त्यामुळं 15-16 लाख कोटी, आपण सारखं सांगतो आम्ही 18 आणि 20% आत आहे. आपण हे सगळे घोषणा ज्या बजेटच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत त्या बजेटच्या पुस्तकात नाहीत. बजेटरी प्रोव्हिजन एक नव्या पैशाची नाही आहे. आणि त्यामुळं त्या अतिरिक्त पुरवणी मागण्या नाममात्र तुम्हाला 1,000 रुपयाच्या पुढच्या अधिवेशनात दिसतील. 31 मार्चला यांना 700 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टर, जसा निर्णय होईल कॉन्ट्रॅक्टरचा त्यावेळी त्याला ॲडव्हान्स दिले जातील. आणि अध्यक्ष महोदय पुढच्या 2-2.5 वर्षात या रस्त्यांसाठी 4 रस्ते करावेत का? तर यस, करावेत. हे जे रस्ते आहेत ना, पुणे ते शिरूर, तळेगाव ते चाकण, चाकण ते शिक्रापूर, हडपसर यवत, उत्तन ते विरार, हे रस्ते झालेच पाहिजेत. आमचा पाठिंबा आहे. अध्यक्ष महोदय आमच्या डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी केंद्र सरकारमध्ये ह्या योजना मंजूर केल्या होत्या. त्यावेळी अगदी गडकरी साहेबांनी त्याला मान्यता दिलेल्या. आणि नंतर काही प्रश्न तयार झाले, गडकरींच्या अधिकारांवर मर्यादा आली आणि मग हे राज्य सरकार करतंय. पण करा, पण करत असताना खर्च किती याचं भान ठेवा, एवढीच माझी विनंती आहे.